हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पार्ट 1चा हा कंटिन्यू भाग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. झोप काढली, जेवली वगैरे आणि आता थोडा आत्तेसोबत फेरफटका मारायला चाललेली आहे. त्याची मालिश करते पायाचा आणि मस्तपैकी जेवली आणि पुन्हा झोपली आणि मग पूर्ण आराम केला. एकदम फ्रेश वाटतंय आता. आणि आता बघू पुढे. आत्ता घेऊन चालली आहे जिजींकडे, म्हणजेच आत्तेच्या सासूकडे. तर तिथे आता आपण जाऊया आणि बघूया पुढे आता कसं काय ते. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. दिसतात लिंब एवढी दिसत नाही. ग्रीन कलर. पिवळी नाही होत नाही नाही वाटत हे पिवळी नाही होत दादा. लिंबा हे लिंबा होता. नाही. फर्स्ट टाइम आलो आपण. चल इथून हा रस्ता दाखव मला. तुला रस्ता माहिती आहे? तर आता आम्ही आत्याची माझ्या सासूबाई आहेत त्यांच्याकडे चाललेलो आहोत. ते आत्यांच्या दुसऱ्या दिराकडे राहतात, तर त्यांच्या घरी आता आम्ही चाललो आहोत. इथे उतरलो ना आपण सकाळी. टिक्का लावून आली आहे ती. कर तू कर, काय नाही करणार, कर. तुझ्या मागून आली. लागलाय ग तिला, टिक्का नाही तो कपाळालाच लागले. चल आता हे नांगर आहे ना. हे नांगर आहे. एसटी कुठे? आता तिकडे थांबली असती ना, मग एवढं चालत यावं लागलं असतं ना तिथून. इथे नाही, आपल्या इथे पण थांबते. इकडे ह्या रस्त्याला. रिक्षावाला नाही इथे थांबवली. अगं ती बघ जीजी ना ग. चल हे आपल्या घरची आत्या, नाही, मग ती कशी आपल्या सोबत येते? ती मागून आली. जीजी जीजी ओळखली? ओळखली? कोण आहे मी? सांग कोण आहे, सांग मी कोण आहे, कोण आहे मी? मी तर तुला विचारता सारखी बस ते गोठ्यात गेला मल्हार. कशी आहे तू? हो बरी आहे. तुलाच भेटायला आलोय. हा
अरे आहेत 2 खुर्च्या आहेत, राहू दे, नको आणू, खाली बसतो आम्ही. मल्हार, ही बाई आजी आहे, पाया पड तिच्या, जीजी बोलतात तिला, पाया पड तिच्या. येऊन गेला ना त्याला उद्या मल्हार हम्माबा, नाव काय काका त्याचं? बंड्या. बंड्या माझ्या हाडा टाकला हे कर समजा नको तुम्ही कोण लागल्या कोण? मी आणि तो दोघंच आलो. एसटीने सकाळी इथूनच गेली मी. हा गाडी होती, रिटर्न गाडी ती 7ची गाडी सुटणारी. हा, पण म्हंटल दोघं पहिल्यांदा चाललोय, माहिती नाही काय नाही, सरळ रिक्षाने जावं. फोन लावायचा, 7ची गाडी बांगल्यावर सांगायचा. हा 400 का 500 काय काय? हे याचा दिवस आहे 900. 900. नाही बाईने दिली ते कच्चे निघाली. कापा तरी एका आत्या तो गरम पडतील एवढं फणस. सुकवून होतात काय आजीजी? तिची पातळ कसा कापाचा एवढा फुलं सुटते काय काय झाड आहेत काय काय झाडाला कसा रस असतो रे. त्यांचं पातळ कापलं गावी आलोय ना तर खूप छान वाटतंय, म्हणजे एकदम वेगळाच अनुभव आहे. कारण आता आज इतके वर्ष मी प्रफुल्लच्या गावी जाते आणि असं झालं आहे की कोकणातली घरं वगैरे फक्त एक डोक्यात राहिली होती, आठवत नव्हती. आणि आता इथे आल्याच्या नंतर आहे ना सगळं असं एकदम रिफ्रेश झाल्यासारखं, लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवत आहेत. त्यानंतर माणसं थोडीफार ओळखीची आहेत तर ते देखील आठवत आहे. आत्या मला घेऊन आली होती मंदिरामध्ये, गावच्या मंदिरामध्ये. नवलाई कालकाई देवीचं हे मंदिर आहे, ग्रामदैवत आहेत त्यांचे, आणि खूप छान असं मंदिर सजवलं होतं. आता रिसेंटलीच गोंधळ वगैरे गावचा झाला होता, त्यामुळे लायटिंग वगैरे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं तिथे तसंच होतं. आणि खूप छान वाटलं गावच्या या मंदिरामध्ये येऊन. ॲक्च्युली एकदम प्रसन्न वाटतं. गावचे जे मंदिर वगैरे असतात एकदम त्या वास्तूंमध्ये ना गावचा पूर्ण इतिहास असा सांगून जातो, किंवा एक वातावरण असतं ते खूप वेगळं असतं, खूप सुंदर, शांत आणि मन हलकं करणारं असं वातावरण असतं. आणि खूप छान वाटलं आम्हाला. संध्याकाळच्या वेळी आम्ही आलो होतो. मंदिरामध्ये पाया वगैरे पडून झाल्याच्या नंतर आम्ही 5-10 मिनटं तिथे थांबलो. तिथून थोडंसं आजूबाजूचा परिसर पाहिला, छान एकदम गप्पा मारल्या थोड्याशा, आणि निघालो आम्ही घरी जाण्यासाठी तिथून त्यानंतर. कारण की घरी येऊन आम्हाला जेवण देखील पुन्हा करायचं होतं, तर त्यासाठी आम्ही तिथून निघालो. छान मस्त वातावरणामध्ये 5-10 मिनटं मन एकदम शांत केलं. घरी आल्याच्या नंतर आत्याला म्हणाली आज थोडं चुलीवर भाकरी करायला येते का, ट्राय करू दे. आणि मी भाकरी करायला बसली त्यानंतर, आणि मला जमल्या भाकऱ्या करायला. आणि ते मल्हार चूल पेटवली होती आणि मल्हारला चुलीला फूक मारायची होती.
विस्तव करायचा होता आणि त्याला ते खूप आवडलं होतं. त्याने काकींना करतानाही पाहिलं होतं. बस, तर झालं, तो पेटलं, सारखं पेटलं. थोडी तरी चूल पेटलं कमी बाबू. झाली की यायचा आणि फुकणीने फुंक मारून आग पेटवत होता. त्याला खूप मजा वाटत होती तिकडे. आणि मी नाचणीच्या अशा प्रकारे भाकऱ्या केल्या चुलीवर आणि मला त्या जमलेल्या आहेत खूप मस्त प्रकारे. थोडंसं पाणी भाकरीला मारताना पाणी लावताना थोडासा हात भाजत होता, पण प्रयत्न करून पाहिला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि खूप मजा वाटली भाकऱ्या करायला. आणि मल्हार माझा व्हिडिओग्राफर बनलेला, त्यामुळे हा व्हिडिओ इतका वेळा हलत आहे आणि मूव होत आहे इतका सारखं. त्याला खूप मजा वाटत होती, मम्मी दे मी तुझा व्हिडिओ बनवतो, आणि त्यानेच तो माझा व्हिडिओ बनवलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. तर अशा प्रकारे आमचा आजचा हा पहिला दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि माझे व्हिडिओ हे कोकणातले तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे व्हिडिओज शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये, आणि सपोर्ट करत राहा नेहमी. गुड नाईट. बाय बाय.